मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। जरांगेंना भेटण्यासाठी राज्यभरामधून लोक अंतरवाली सराटीमध्ये जात आहेत। जरांगे यांची प्रकृती पाहताच महिलांना अश्रू अनावर झाले। या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मनोज जरांगेंची प्रकृती पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा वाईट वाटतं आणि ते विनंती करतात की मनोज जरांगे यांनी पाणी घ्यावं, ज्यूस घ्यावं। अक्षरशः काही महिलांच्या डोळ्यामध्ये पाणी पाहायला मिळतंय। ह्या माऊली आलेल्या आहेत, कुठून आल्या आपण त्यांना विचारणार आहोत, मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळतंय, हुंदका फोडतायत। ताई, काय सांगाल? वाईट वाटतं एखादा माणूस जीवाचं जर तळतळाट होत असेल? वाईट वाटतं। आमचं असून आम्हाला देत नाही सर, ते आमचंच होतं पहिलंच, पण आतापर्यंत झाकून ठेवलं होतं। आता जरांगे दादानं उघडं केलं, त्याला कसं तरी व्हायला लागलं। ते आता त्याला द्यायला जड चाललं। ते आम्हाला वाटत नाही, आम्ही काही त्यांचं मागत नाही, कोणाचंच मागत नाही, आम्ही आमचंच होतं ते पहिलं। मावशी, काय सांगाल? डोळ्यातून अश्रू वाहतात तुमच्या। ही वेदना जी आहे एखाद्या लेकाला जशी होती, लेकासाठी तशी परिस्थिती असते। तुमच्या डोळ्यात पाणी हो? आमच्या लेकावानी साऱ्या जगाचं पालन पोषण मागण्यासाठी प्रयत्न करू राहिले। त्याला काहीतरी त्याची मर्यादा येऊन द्या सरकारना, त्याच्यासाठी काहीतरी कधीतरी देणाराचे। मग इतक्या जनतेचा जरा रखुंदा झाला तर या सरकारला काय मिळेल? आमची विनंती, हाता जोडून विनंती, दूध घ्यावा, पाणी घ्यावा आणि ज्यूस घ्यावा मनोज दादाने। आम्ही लढायला खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं। आम्हाला त्यांचं दुःख बघवत नाही बरं। पावला पावलाला आठवण येते आम्हाला, आम्हाला रडू येतं पावला पावलाला। अंतरवाली सराटीमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळतं। डोळ्यामध्ये अश्रू जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात, अश्रू वाहतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।